25 फेब्रुवारी रोजी डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने व विजयकुमार मुंढे उपायुक्त गोदावरी संवर्धन व डॉक्टर आवेश पलोड संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग, मदन हरिश्चंद्र विभागीय अधिकारी, संजय दराडे विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन विभाग पंचवटी व संत निरंकारी मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रकल्प अंतर्गत आओ सवारे गोदा किनारे या विषयावर तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गोदावरी नदी रामकुंड तीर्थ क्षेत्र परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्वच्छता मोहिमेदरम्यान होळकर पूल ते टाळकुटेश्वर दरम्यान पाण्यातील व नदीपात्राचा परिसर स्वच्छ करून 2 टन 680 किलो पाणवेली, निर्माल्य, कपडे व तत्सम कचरा निरंकारी मिशनच्या सेवकांच्या व वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स यांच्या कर्मचारी यांच्या मदतीने उचलून घंटागाडीद्वारे पाथर्डी येथे खत प्रकल्प येथे संकलित करण्यात आला। सदर स्वच्छता मोहिमेत स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमाद्वारे संत निरंकारी मिशनतर्फे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने 800 निरंकारी भक्त व वॉटर ग्रेसचे 45 स्वच्छता कर्मचारी सेवेसाठी सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन नाशिक झोनचे गुलाब पंजवाणी, सेक्टर संयोजक नाशिक बाळासाहेब अहिरे, मुख्य पंचवटी ब्रांच जयकुमार घोडके, वासुदेव भोईर, राकेश बांबरे, राजन आमले, अश्विनी पगारे तसेच सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत पाटील उपस्थित होते। घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, राकेश साबळे, मुकदम निलेश गवळी, अनिल नेटावटे, किशोर साळवे, वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्सचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे आदींनी मोहीम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।